नमस्कार मंडळी, मी प्रणाली. आजच्या प्रेग्नन्सी रिलेटेड सिरीजमध्ये मी सांगणार आहे की बाळाची वाढ कशी होते आणि आईच्या शरीरामध्ये काय काय बदल होतात. तर सगळ्यात पहिले सेकंड मंथ म्हणजे 5वा आठवडा ते 8वा आठवडा याला प्रेग्नन्सीचा सेकंड मंथ असं कन्सिडर केलं जातं. तर 5वा आठवडा हा प्रत्येक आईसाठी खूप स्पेशल असतो, कारण याच आठवड्यात आईला आपण प्रेग्नेंट आहोत ही गुड न्यूज समजते. प्रेग्नन्सी किटवरती आपली टेस्ट पॉझिटिव्ह येते. सगळ्यात पहिले आईने काय करायचे, तर जेव्हा तुमची टेस्ट पॉझिटिव्ह येईल सगळ्यात पहिले डॉक्टरकडे जाऊन सगळ्या टेस्ट करून घ्यायच्या. डॉक्टर तुमच्या ज्या नॉर्मली टेस्ट असतात त्या सगळ्या टेस्ट करून घेतील. तुम्हाला जर तुमच्या कुठल्या टॅबलेट्स चालू असतील, कुठले मेडिसिन चालू असतील, तर डॉक्टरला सांगायचं आहे, जेणेकरून डॉक्टर त्या तुम्हाला रिप्लेस करून प्रेग्नेन्सी सेफ टॅबलेट्स देतील. तर 5व्या आठवड्यामध्ये बाळाची वाढ कशी होते, तर सगळ्यात पहिले आपलं बाळ आहे ते एका तिळाच्या साईज एवढं असतं. त्याची लेंथ ही 3 mm एवढी असते फक्त. एका छोट्या तिळा एवढं आपलं गोंडस बाळ असतं, जे आपल्या डोळ्यांनी व्हिजिबल असतं. तर हे लेंथ कसं कॅल्क्युलेट करतात, तर त्याला CRL, आपल्या सोनोग्राफीच्या रिपोर्टमध्ये CRL असं लिहिलं असतं. त्याला म्हणतात क्राऊन रम लेंथ. म्हणजे बाळ आपलं सुरुवातीला एका किडीच्या C शेपमध्ये असतो, त्याचा स्टार्ट टू एंड असं कॅल्क्युलेशन केलं जातं. याला CRL लेंथ असं म्हणतात. तर ह्याच्यामध्ये आपल्या जसं की 4थ्या आठवड्यापर्यंत आपल्या बाळाला आपण एम्ब्रिओ म्हणतो. तर आपल्या बाळाचं 4थ्या आठवड्यामध्ये हृदय, मेंदू, पाठीचा कणा डेव्हलप व्हायला सुरुवात झालेली असते. तर तेच पुढे कंटिन्यू 5व्या आठवड्यामध्ये होतं. मेंदू अजून थोडा विकसित होतो, हृदय थोडं आणखी धडधडायला लागतं, बाळाच्या चेहऱ्याची रचना व्हायला सुरुवात होते, बाळाची नाळ आणि प्लासेंटा पोषक द्रव्य प्रोव्हाइड करतात. तर हे सगळं 5व्या आठवड्यामध्ये होतं. 5व्या आठवड्यामध्ये आईला काय फरक पडतो, तर आईची पिरियड येणं बंद होतं. आईची छाती, ब्रेस्ट तिला थोडी हेवी किंवा जास्ती वजन जाणवायला लागते, कारण आपलं शरीर दुधाच्या निर्मितीसाठी स्वतःला तयार करत असतं. तर हे सगळं 5व्या आठवड्यामध्ये होतं. 6व्या आठवड्यामध्ये काय होतं, तर 6व्या आठवड्यामध्ये आपलं बाळ थोडं मोठं होतं. आपल्या मुगडाळीचा दाणा जेवढा असतो तेवढं मोठं आपलं बाळ होतं. त्याच्यानंतर बाळाचे अवयव यायला तयार होतात. बाळाचे हातपायाच्या छोट्या छोट्या कळ्या निर्माण व्हायला सुरुवात होते. त्याच्यानंतर बाळाचा मेंदू, संस्था याची डेव्हलपमेंट व्हायला सुरुवात होते. बाळाचे जे हृदय आहे आधी हळू धडधडायचं, ते आता 100 ते 110 प्रति मिनिट धडधडू लागतं. तर हे सगळं बाळाच्या 6व्या आठवड्यामध्ये होतं. त्याच वेळी बाळाचे डोळे, छोटे छोटे कान तयार व्हायला सुरुवात होते. 6वा आठवडा हा थोडा रिस्की असतो, तो याच्यासाठी की प्रोजेस्टेरॉनची लेवल आपल्या शरीरामध्ये वाढते. त्यामुळे काय होतं, तर आईला, कुठल्याही स्त्रीला खूप मळमळ, खूप मॉर्निंग सिकनेस व्हायला लागते. मॉर्निंग सिकनेस म्हणजे सकाळीच झालं पाहिजे असं नाहीये. तर काही काही स्त्रियांना फक्त पाणी प्यायलं तरी खूप हेवी प्रमाणात वॉमिटिंग, उलट्या होऊ शकतात. जर हे खूप सिरियस असेल तर डॉक्टरकडे जाऊन दाखवा, जेणेकरून डॉक्टर आपल्याला प्रेग्नेन्सी सेफ उलटीच्या गोळ्या असतील, उलटी थांबण्यासाठीच्या टॅबलेट्स असतील त्या देतात. तर हे कशामुळे होतं, जर त्याच्यावरती उपाय काय, तर जेव्हा आपण रात्री झोपतो आणि सकाळी उठतो त्याच्यामध्ये खूप मोठी गॅप असते. तर या गॅपमध्ये आपल्या शरीरामध्ये खूप सारे ऍसिड्स तयार होतात आणि जे सकाळी वॉमिटिंगद्वारे येल्लो कलरमध्ये बाहेर येतात, त्याची टेस्ट थोडी कडवट असते. तर याच्यावर उपाय म्हणून काय करू शकतो, सकाळी उठल्या उठल्या डायरेक्ट न उठता अंथरुणातच एखादं बिस्किट किंवा एखादं टोस्ट सुकं किंवा अंजीर किंवा मनुकं हे तुम्ही खाऊ शकता. फक्त एकच टिप्स तुम्हाला देईल की ऑइली खाऊ नका. ऑइली खाल्ल्याने आपली ऍसिडिटी अजून वाढून अजून मॉर्निंग सिकनेस, अजून उलट्या होऊ शकतात. तर हे सगळं 6व्या आठवड्यामध्ये होतं. 7व्या आठवड्यामध्ये आपलं बाळ अजून थोडं मोठं होऊन एखाद्या मटरच्या मोठ्या दाण्याप्रमाणे किंवा रासबेरी प्रमाणे दिसतं. तर आठवड्यामध्ये आपल्या बाळामध्ये काय काय डेव्हलप होते, जे कान, डोळे तयार झालेले असतात ते अजून क्लिअर दिसतात. बाळाचा चेहरा स्पष्टपणे दिसायला लागता. मेंदू अतिशय वेगवान विकसित व्हायला सुरुवात होते. त्यात तो आपण बोन्स, हाडांची निर्मिती व्हायला सुरुवात होते. हे सगळं बाळाच्या 7व्या आठवड्यामध्ये होतं. त्याच्यानंतर बाळाची मूत्रपिंडे, किडनीज हे पण काम करायला सुरुवात करतात. हे सगळं 7व्या आठवड्यामध्ये बाळामध्ये हे डेव्हलपमेंट होते. ह्यामध्ये आईमध्ये काय बदल होतो, तर बाळाची वाढ मोठी होत असते. आपल्या गर्भाशयाची
साईज मोठी होत असते, त्यामुळे आपली आतडी जी आहेत ते वरती ढकलले जातात आणि त्याच्यात सोबत आपल्या लघवीच्या वाटेवरती थोडा प्रेशर वाटतो, म्हणून आपल्याला खूप साऱ्या वेळा लघवीला येईल. याचा अर्थ असा नाही की पाणी प्यायचं नाही, लघवीला खूप येते म्हणून पाणी न पिणे ही मोठी चूक आहे. आपल्याला स्वतःला हायड्रेशन देत राहा. ज्युसेस, नॅचरल ज्युसेस, लिंबू सरबत, ताक, दही हे खात राहा तुम्ही. त्या ज्या बाळाच्या वाढीमुळे आपल्या ज्या आतडीज वरती ढकलल्या जातात, त्याच्यामुळे आपल्याला खूप ऍसिडिटीचा त्रास होतो, खूप साऱ्या मळमळ, उलटी आणखी वाढती. जी आपली एक्साइटमेंट असते ती थोडी आपल्याला त्रासदायक ठरू शकते, पण हे वर्थ आहे. शेवटी आपल्या बाळासाठी आपण सगळं करत असतो. हे सगळं 7व्या आठवड्यामध्ये होते. 8व्या आठवड्यामध्ये काय होतं, तर 8व्या आठवड्यामध्ये आपल्या बाळाचे मुख्य सगळे अवयव रेडी होतात. त्याच्यानंतर बाळाचे जे आधी हात पायाचे फक्त आकार दिसायचे, त्याला छोटी 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 बोटं दिसायला लागतात. त्याच्यानंतर बाळ आपलं थोडं थोडं हालचाल करू लागतं. हे सगळं 8व्या आठवड्यामध्ये होतं. तर असा असतो आपला सेकंड मंथ 5व्या आठवड्यापासून 8व्या आठवड्यापर्यंत. तुम्हाला ही काळजी घ्यायची आहे की स्वतःला फॉलिक ऍसिड, पोषक द्रव्य, संत्री, मोसंबी, मनुकं, भिजवलेले 2 बदाम हे सगळं खायचं आहे. ड्रिंक्स, अल्कोहोल पूर्ण टाळायचं आहे. झोप पुरेशी घ्यायची आहे. खूप सारं हायड्रेशन द्यायचं आहे. पाणी भरपूर प्यायचं आहे आणि स्वतःची खूप सारी काळजी घ्यायची आहे, कारण सेकंड महिना हा प्रत्येक आईसाठी खूप नाजूक असतो. तर ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा. थँक यू.